स्वर्गीय प्रशांतदा म्हात्रे चषक 2025 हा थरार फायनल मॅच टीम नाना स्पोर्ट्स टेमघर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम वीर तानाजी दापोडे ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनल मॅच हा थरार कोण बनेल चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मॅच मध्ये इथे मिळणार आहे. आणि सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी यश पाटील आणि त्यांच्या समवेत किसन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकच ओव्हर आहे आणि प्रितेश पाटील तयार होतात बॉलिंग मार्क वरती. बघा विदिन 5 मिनिट्स काहीही करून पहिल्या षटक टाकायचं आहे टीम दापोडे. अदरवाईज स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे की जास्त वेळ जर लागली तर इथे पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. प्रितेश पाटील तयार होतात. यश पाटील ज्या बॅटरने 44 नॉट आउट बनवला होता फर्स्ट सेमीफायनल मध्ये तो स्ट्रायकिंग एंड वरती. फायनल मॅच पहिला बॉल आणि इथे थांबलाय प्रितेश पाटील. अंतिम सामना या स्पर्धेमधला. याआधी जर आपण या सीझनचा विचार केला तर एक स्पर्धेवरती नाव कोरलाय टीम वीर तानाजी दापोडेने आणि नाना स्पोर्ट्स टेमघरचं या सीझन मध्ये आतापर्यंत आणि दरम्यान इथे स्लो 1 डॉट बॉलने सुरुवात इथे होत आहे. आता ही गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागेल की एकच ओव्हरची मॅच आहे. एक एक बॉल महत्वाचा, कारण इथे पागले गेले तर मी म्हणेन बघा एक ओव्हरची मॅच आणि किमान इथे 10च्या आसपास जरी रन बनवला गेले तर मॅच फार चांगली होऊ शकते. पण डॉट बॉलने सुरुवात दरम्यान इथे झाली आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं. विद्यमान सरपंच वडनगर गावचे सन्माननीय शशिकांतजी चौगुले साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो स्वर्गीय प्रशांतदा म्हात्रे चषक 2025 मध्ये. दोन धावा दरम्यान इथे कंप्लीट झाला. धावफलकाचा 2 वरती चेंडू शिल्लक आहेत इथे 4 या पहिल्या 17 मध्ये. 2 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल प्रितेश पाटील. आता अतिरिक्त गतीने आणि यष्टांचा वेध घेतला. क्लीन बोल्ट. आणि ते मिळाले श्याम चौधरी आता क्रमांक 3 वरती येतात. पगले 3 चेंडू फक्त 2च धावा. एक धक्का देखील लागला. खेळ बाकी येत्या 3 चेंडूंचा. चला विनंती असेल चर्चा प्लीज करू नका. सामन्याला सुरुवात करा. 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17 मध्ये. धावफलक 2 वरती आहे. तीन चेंडू शिल्लक आहेत. श्याम चौधरी आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. चला श्याम आपण देखील थोडा कमी वेळ घ्या. 3 चेंडू बाकी आहेत आणि इथे श्याम मैदानाच्या आतमध्ये आलं आणि माइंडमध्ये ही गोष्ट असेल की 3 पैकी किमान एक बाउंड्री, कारण इथे 10 किंवा 6च्या बिटवीन जरी रन्स असला तरी फाईट त्याच्यावरती केली जाऊ शकते. फायनल मॅचचा प्रेशर थोडा वेगळाच असतो. त्या अनुषंगाने इथे जितक्याही रन्स बनवल्या जातील त्यामध्ये मॅच इथे फार चांगली होऊ शकते. पहिल्या 3 मध्ये 2 आला. श्यामचा हा फटका पुल केला ऑन साइडला. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का. श्याम चौधरीला जावं लागेल वापस. इमिजिएटली पाठवा न्यू बॅटर. वडगर गावचे राजूदादा पाटील दादांना मी विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. न्यू मॅन इन तेजस चौधरी आता क्रमांक 4 वरती येतात. 2 धक्के इथे लागलीत आणि माझ्यापर्यंत एक माहिती आली की या आधी दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट फायनल मॅच मध्ये खेळले होते. कशेळी येते आणि तिथे दापोडे टीम चॅम्पियन बनली होती. आज उलटफेर करण्याची संधी तर आहे, बट जी परिस्थिती सध्या सगळीला उभी आहे टीम दापोडे या मॅच मध्ये पुढे, कारण 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. फक्त 2च धावा धावफलकावरती आणि 2 सफलता इथे मिळालेल्या आहेत. त्या देखील बॅक टू बॅक. हॅट्रिक बॉल तो देखील स्लोवर 1 बॉडीवरती आदळलाय आणि या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगल. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 चेंडू शिल्लक असेल.
3 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला, फक्त 3 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. आणखीन इथे मी म्हणेन या परिस्थितीमध्ये एक बाउंड्री इथे हवी आहे, कारण इथे सिंगल डबल जर आली 4 बनल्या किंवा 5 बनल्या तर सेकंड इनिंग मध्ये त्या डिफेंड करणं अगेन्स्ट टीम दापोडे फार अवघड कार्य आहे. 3 धावा धावफलकावरती धक्के 2 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. समोर किसन म्हात्रे. शेवटचा बॉल स्लोवर 1 लॉफ्टेड फटका, फिल्डर धावतात बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या निर्णायक चेंडूवरती एक चांगला फटका, चौकार येतो. पहिलं सत्र समाप्त. 7 बनवला गेला आणि 6 चेंडू मध्ये करायच्यात 8 धावा या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी टीम दापोडेला. चला कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता टीम टेमघर त्वरित ग्राउंड मध्ये उतरा आणि सामन्याला सुरुवात करा. आणि टीम दापोडे आपण आपली सलामीची जोडी क्विकली ग्राउंड मध्ये पाठवा. 8 करायच्यात. सहा मध्ये करायच्यात 8 धावा या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी. याआधी आपण ग्रामपंचायत सदस्य चषकामध्ये या दोन्ही टीम्सला फायनल मॅच खेळताना पाहिलं होतं, पण त्या मॅच मध्ये बाजी मारली होती टीम दापोडेने. बट आज त्याची परतफेड, आज चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे टीम टेमघरचं पूर्ण होऊ शकतं का? चला सलामीची जोडी टीम दापोडे त्वरित पाठवा. चला सलामीची जोडी पाठवा. सहा मध्ये करायच्यात 8 आणि हर्षद चौधरी प्रितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 चा हिरो हर्षद चौधरी जसा बाट मधून आपण गोल्डन सिक्सर देखील पाहिला. सहा मध्ये करायच्यात 8. सहा मध्ये 8 करायच्यात. एकच ओव्हरची मॅच होती आणि विश्वास दाखवला गेला. बॉलर तयार होतोय किसन म्हात्रे. 6-8 चे समीकरण. चेसिंग कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी 8 करायच्यात. चला किसन वेळ कमी घ्या, सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करा चला विनंती असेल. आणि जे लहान मुलं ग्राउंड मध्ये प्लीज बाहेर जा, कारण सामना सुरू आहे. तुम्ही प्रेक्षक गॅलरी मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. 6 मध्ये 8. पहिलाच बॉल स्विच हिट बॉल हवे मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती प्रितेश पाटीलची विकेट. आणि या विकेटने खऱ्या अर्थाने अशा अपेक्षा इथे जागृत केल्यात की 8 देखील डिफेंड होऊ शकतात. पहिल्याच बॉल वरती फार मोठा धक्का टीम दापोडेला. मध्ये पटकावेल. पण या सीझन मध्ये आतापर्यंत चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाहीये टीम टेमघरचं, पण आज ते स्वप्न अजून देखील जिवंत आहे आणि पूर्ण होऊ शकतं. 5 मध्ये करायच्यात 8 धावा. पहिल्या चेंडूवरती इम्पॉर्टंट विकेट प्रितेश पाटील बाद झालेत. क्रमांक 3 सुजल. 5 मध्ये 8. नेक्स्ट बॉल आणि मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये
आणि इथे किसन पोहोचले नाहीयेत. मिळेल सिंगल आणि आता हर्षद चौधरी स्ट्रायकिंग एंडवरती 4 मध्ये करायच्या 7 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये अंडर प्रेशर गोल्डन सिक्सर हर्षद चौधरीचा बाटमधनं आला होता आणि त्याच अनुषंगाने मी म्हणेन की हर्षद जर येथे 2 ते 3 चेंडू इथे खेळला तर या धाबा बनण्याची दाट शक्यता इथे आहे. बट इथे मी म्हणेन की 4 मध्ये जर 7 डिफेंड करायच्यात टीम घरला तर इथे हर्षदची विकेट अथवा हर्षद ऑफ स्ट्राईक होणं ही गोष्ट महत्वाची आहे टीम टेमघरसाठी. 4 मध्ये करायच्या 7 धावा. फायनलची मॅच आपण पाहत आहोत. चार मध्ये 7. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस. अपील येतोय डॉट. 3 मध्ये करायच्यात आता 7 धावा. मग एवढी अपील झाली आणि त्यानंतर श्यामचा रिॲक्शन आला की संपर्क वाटत नाहीये. 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. 3 मध्ये आता करायच्या 7 धावा. बघा अंपायर्स वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच होता बट अंपायर देखील जर विचार करावा लागेल भरपूर चांगली अंपायरिंग मी तर म्हणेन. 3-7 समीकरण. फायनल मॅच आपण पाहत आहे. स्वर्गीय प्रशांतदादा म्हात्रे स्मृती चषक 2025 6 थरार. कोण बनेल चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून देखील बाकी आणि या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे येत्या 3 चेंडूमध्ये. 3 मध्ये करायच्यात 7 धावा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. सन्मान देण्यास भाग पडलंय. सिंगल साठी नकारलंय बट आता 2 मध्ये करायच्या 7 धावा. किशन म्हात्रे वॉड बॉलिंग वॉड स्पेल. कारण सध्या सगळीला 6 मध्ये 8 डिफेंड करायचा होता. तो सामना आता 2 मध्ये 7 पर्यंत येऊन पोहोचलाय. या आधीच्या सामन्यामध्ये अंडर प्रेशर गोल्डन सिक्सर आला होता हर्षद चौधरीच्या बाटमधनं बट तो सामना वेगळा होता. हा सामना वेगळा आहे. फायनल मॅचचा दबाव वेगळा आहे. कारण इथे जर पाहिलं तर अजून देखील किशन म्हात्रेच्या या बॉलिंगच्या जोरावरती चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अजून देखील जिवंत आहे बट ते पूर्ण होईल का? 2 चेंडू शिल्लक, 7 करायच्या आहेत. हर्षद स्ट्रायकिंग एंडवरती एखादा मोठा फटका इथे आता हवा टीम दापोडेला. नेक्स्ट बॉल आणि ऑन साइडला स्ट्रोक केलेत. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. मिसफील्ड फार मोठी मिस्टेक आणि या मिस्टेकच्या जोरावरती बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार आणि 1 मध्ये करायच्या 3. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. बॉल फक्त फील्ड जरी केला असता तरी सुद्धा 2च गेला असता कारण स्ट्राईक हर्षदला हवी होती पण इथे आला हा चौकार. 1 चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. मेगा फायनलचा हा थरार. कोण बनेल चॅम्पियन? चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान स्वर्गीय प्रशांतदादा म्हात्रे चषक 2025 मध्ये कोण पटकावेल या प्रश्नाचं उत्तर इथे मिळणं बाकी. 1 मध्ये करायच्या 3 धावा. चेजिंग कंपल्सरीचा ऍडव्हान्टेज टीम टेमघरकडे आहे. इथे जर हा बॉल चांगला टाकला तर आपल्याला चॅम्पियन बनताना दिसेल टीम टेमघर. 1 बॉल 3 शेवटचा बॉल आणि या बॉल सोबत चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे पूर्ण झालंय. स्वर्गीय प्रशांतदादा म्हात्रे चषक 2025 ची चॅम्पियन टीम नाना स्पोर्ट्स टेमघर